नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी शहरात लोकसहभागातून येत्या वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी दिली। या महाउपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या 5 जूनला सुयोगनगर येथील उद्यानातून सकाळी 10 वाजता होणार आहे। पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील नदी, नाले, तलावांसह विविध सार्वजनिक स्थळांची स्वच्छता करण्याची मोहीम जागतिक पर्यावरण दिनापासून राबविण्यात येणार आहे। या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना महापौर नीता ठाकरे यांनी या पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पर्यावरण संवर्धनासाठी विविध पावले उचलण्याची आवश्यकता आहे। एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाच्या धर्तीवर शहरातही व्यापक प्रमाणावर मोहीम राबविली जाणार आहे। येत्या 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या मोहिमेची सुरुवात होणार असली तरी वर्षभरात शहरातही 5 लाख झाडे लावण्यात येणार आहे। यासाठी शहरातील उद्याने, नदी व तलावांचे काठ, शहराचा आउटर भाग तसेच प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवकांच्या सल्ल्याने शहरातील प्रत्येक भागात वृक्षारोपण केले जाणार आहे। या मोहिमेसाठी आत्तापासून सुरुवात केली जाणार आहे। यासाठी खड्डे खोदणे, त्यात माती व खते टाकून ठेवली जाणार आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतर मनपाचा उद्यान विभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने 5 लाख रोपटे लावण्यात येणार आहे। शहराचे वाढते तापमान लक्षात घेता ही काळाची गरज आहे। यासाठी ही रोपटे जिवंत राहील याची काळजी घेण्यासाठी संबंधित झोनमधील अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, पोलीस मित्र, मोहल्ला समिती, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींचे सहकार्य घेतले जाईल, असेही महापौरांनी सांगितले। 5 जून हा पर्यावरण दिवस आहे। 5 जून नंतर 21 जून हा आपला योगा दिवस आहे आणि ह्यामध्ये जे 15 दिवस मिळतात त्याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण व्हावं या अर्थाने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहर सुंदर स्वच्छ व्हावं या अर्थाने एक मेगा ड्राईव्ह घ्यायचं असं महानगरपालिकेने म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून खरं तर ते ठरवलं आहे। या 15 दिवसांच्या मध्ये पहिल्या दिवशी आपण जागतिक पर्यावरण या अर्थाने नंदीग्राम येथे आणि शहरातील विविध ठिकाणी झोन वाईज त्या भागातील नगरसेवक, त्या भागातील स्वयंसेवी संस्था अशा सर्वांच्या माध्यमातून काही ठिकाणी ट्री प्लांटेशन करायचं असं ठरवलं आहे। मात्र त्या दिवशी ट्री प्लांटेशन आपण पूर्ण करणार नाही, तर ते सिम्बॉलिक असणार आहे, कारण या दिवसांमध्ये लावलेली झाडं तशा प्रकारे जगणार नाही, तर त्यासाठीची पूर्वतयारी पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये करून मग आपण तो ड्राईव्ह पूर्ण करणार। आणि हा जो 15 दिवसांचा उपक्रम आपल्याला सांगितला आहे याच्यामध्ये असं आहे की महानगरपालिका, सगळ्या शहरातील बहुतेक सगळ्या स्वयंसेवी संस्था ज्या पर्यावरणासोबत काम करतात, पर्यावरणासाठी काम करतात, आपले वृत्तपत्र समूह, बिल्डर्स लॉबी जी आहे, नरेटको झालं, क्रेडाई झालं, जे लोक आहेत, विविध वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे म्हणजे सर्व क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात काम करणारे लोक, या सर्व लोकांना म्हणजे सकाळी उद्यानात फिरणारी माणसं असतील, सगळ्याच्या सगळ्या लोकांचा सहभाग या उपक्रमात व्हावा हे अपेक्षित आहे। शेड्यूल असा ठरवला आहे की 5 तारखेला आपण वृक्षारोपण करू, 6 तारखेला आपण लेक क्लिनिंग जे ऑलरेडी तसं सुरू आहे पण एक दिवस ते करून म्हणजे एक दिवस 6 तारखेला लेक क्लिनिंग आहे, 7-8 तारखेला आपण गार्डनचं क्लिनिंग करतो आहे शहरातलं, मग ग्राउंडचं क्लिनिंग, मग एक दिवस आपण सगळ्या धार्मिक ज्या काही मंदिर, मस्जिद हे सगळे असतील सर्व धर्माचे या ठिकाणी स्वच्छता म्हणजे त्या ठिकाणचं प्लास्टिक गोळा करणं आणि या सगळ्या गोष्टी आपण करणार। एक दिवस घाटांची स्वच्छता करणार आहे, सगळ्याच्या सगळ्या घाटांची। त्या दिवशी त्या ठिकाणी समजा आता त्या घाटावर एक दिवसात होणार नाही, तर त्याची पूर्वतयारी आपण आजपासून करणार की तिथे आज काय कमतरता आहे, आज जाऊन बघून येणं। आणि मग त्यानंतर त्या दिवशी जेव्हा स्वच्छता करणार असू त्यावेळी त्या ठिकाणी काही डस्टबिन टाकता येतील का, काही कुठली गरज आहे ती गरज पूर्ण करता येईल का, जी कमी पैशाची असेल, अशा सगळ्या गोष्टी करण्याचं आपण ठरवलेलं आहे। एखाद दिवशी आपण पूर्ण स्लममध्ये स्वच्छता करण्याची असं ठरवलेलं आहे। तर आणि योगा डेच्या दिवशी आपण या गोष्टीचा समारोप करणार आहे। किती झाडं हा जो वृक्षारोपणाचा निर्णय आहे, ही 5 लाख झाडं सगळेच्या सगळे म्हणजे खऱ्या अर्थाने सगळा सर्वसाधारण सामान्य नागरिक जोपर्यंत भाग घेणार नाही तोपर्यंत हे लक्ष्य आपण साधूच शकणार नाही। त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातूनही त्या सगळ्यांना म्हणजे जे आपण नगरसेवकांना जे दिले आहे ते नगरसेवक किंवा ते झोनमधले जे लोक आहेत त्या झोनमधून संस्था तर आपण बोलवलंच आहे म्हणजे त्या तर सोबत राहणार आहे,
समाजसेवी, पर्यावरणवादी या सगळ्या संस्था आपल्यासोबत आहे, धार्मिक संस्था आपल्यासोबत आहे. पण अगदी म्हणजे फक्त मला एक वैयक्तिक मी म्हणजे नीता ठाकरे असं म्हणून मला जर घरी झाडं हवं असेल, लावायचं असेल तर ते सुद्धा आपण आव्हान करतो आहे. आणि झोनमधून आपण एका म्हणजे प्रत्येक वैयक्तिकरित्या नागरिकांनाही आपण ती झाडं देण्याची व्यवस्था करतो आहे. सोसायट्या असतील मोठ्या त्या ठिकाणी आपण ती झाडं देण्याची व्यवस्था करतो. मॅडम, आजकाल नवीन ट्रेंड निघालेला आहे. टेरेस गार्डन मध्ये पण झाडं लावतात किंवा गॅलरीमध्ये पण झाडं लावतात. तर असे जे सोसायट्या राहतात मोठ्या मोठ्या लंब्या इमारतीमध्ये, तिथे पण तुम्ही अशा झाडं देण्याचं नियोजन केलेलं आहे का काय? आम्ही काय केलं आहे की जे तुम्हाला मगाशी म्हटलं की नरेटको, क्रेडाईसारखे जे मोठे स्कीम करणारे जे काही लोक आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्या इथे म्हणजे व्यवस्थाच आहे की त्यांनी ती 5% सूट पण मिळते. खरं म्हणजे तुम्ही ठराविक ट्री प्लांटेशन जर तुमच्या स्कीममध्ये केलं तर त्याही लोकांना बोलून परत म्हणजे खरं तर योजनेत आहे पण पुन्हांदा आठवण करून देऊन ते तुम्ही करावं. आणि ते जर केलं तर हरित बिल्डिंग वगैरे म्हणून त्यांचे सत्कारही करण्याचं असं आम्ही ठरवलेलं आहे. निश्चितपणे आपण जसं म्हटलं सर्व ठिकाणी वृक्षारोपण ताकदीने व्हावं यासाठीचे जे असतील ते सगळे प्रयत्न महानगरपालिका स्वच्छतेवर भर देताना शहरातील तलाव, उद्यान, धार्मिक स्थळ, बाजारपेठ, दहनघाट, सार्वजनिक परिवहन तळ, पर्यटन व वारसा स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे. यासोबतच शहरात जमा होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा सुद्धा जमा केला जाणार आहे. यासाठी व्यापक कार्यक्रम ठरविण्यात आलाय. शहराच्या स्वच्छतेसाठी ही मोहीम असल्याने शहरातील प्रत्येक नागरिकाने यात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे यासाठी नागरिकांना प्रोत्साहनपर काही वस्तू देण्याचा मानस महापौरांनी यावेळी व्यक्त केला. प्रत्येक दिवसासाठी विशेष मोहीम निश्चित केली आहे. यात 5 जूनला वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक दिवशी संबंधित स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे. या दिवशी या स्थळाची प्रासंगिक म्हणून स्वच्छता केली जाणार असली तरी ही स्वच्छता कायम स्वरूपात राहावी यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. केवळ एक दिवसाचा हा उपक्रम न राहता शहर कायम स्वच्छ कसे राहील यावर भर दिला जाणार आहे. यासाठी नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, पोलीस मित्र, NGOचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात येत आहे. शहराची स्वच्छता ही केवळ मनपाची नव्हे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या भूमिकेतून ही मोहीम राबविली जाणार असल्याचे महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी सांगितले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।